या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। रॉयल एंट्री हार्दिक सहर्ष स्वागत। चला जाऊया मैदानावरती। क्रिकेटच्या मैदानावरती गरमागरमीला सुरुवात झाली आहे मित्रांनो। दोन ताकदवर संघांच्या दरम्यान बिग फाइट मॅच मैदानावरती पेश होतीये। गोलू 11 भादवड विपक्ष मास्टर 7900 आई गावदेवी गोटेकर बी। 6 चेंडू 10 धावांची गरज। गणेश डिंगोरेच्या बॅटमधला फटका चांगला आहे। डीप पॉइंटला फिल्डर वेगाने येतोय, चेंडूला पकडलं, फेकलं। काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली। 2 धावा कंप्लीट करतायत। फिल्डरची दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली। अचूक थ्रो सुद्धा आला आणि निश्चित जबरदस्त दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश होत असताना दोन्ही संघ मैदानात आग लावणारी कामगिरी करतायत। शेवटचे 6 चेंडू शिल्लक होते। 10 धावांचं लक्ष्य होतं। इथून समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल। 5 चेंडूंचा खेळ शिल्लक। विजयासाठी 8 धावांची अजूनही आवश्यकता। एका बाजूने टिचून फलंदाजी करतोय बॅट्समन गणेश डिंगोरे, शहापूरचा लाडका धोनी। शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 8 धावांचं लक्ष्य इथून अजून पार करायचंय। सामना रंगतदार अवस्थेत, सामना रोमहर्षक अवस्थेत, सामना कुशल जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतेय। जशा प्रकारचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत असते, अगदी तसाच पैसा वसूल मॅच मैदानावरती। 5 चेंडू 8 धावांचे लक्ष्य, 8 धावांचं लक्ष्य इथून अजून पार करायचंय। बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहताय गणेश डिंगोरे आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आलाय। या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी। 5 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय। गोलंदाज गोलंदाजी करत असताना प्रशांत। पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या। स्ट्राइक एंड वरती गणेश डिंगोरे। या चेंडूवर पहा, प्रहार केलाय, उंची गाठलीये, लॉप केलंय, लांबी गाठेल का? निश्चितच अचूक जागेवरती बरोबर फिल्डर तैनात। जबरदस्त झेल या ठिकाणी टिपला जातोय। 440 चा झटका, मोक्याला झालेला धोका। गणेश डिंगोरे तंबू कृष्णा धुमाळ मान्यवरांच्या माध्यमातून एक षटकार जर ठोकला तर 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय। पहा मित्रांनो, काय फटका चांगला होता, मात्र फिल्डरचं कौतुक केलं जाईल। अगदी चेंडू हवेमध्ये दिसेन असा होता, मात्र बरोबर जागेवरती शांत डोक्यानं उभा राहिला, चांगलं जजमेंट घेतलं आणि एक चांगल्या दर्जाचा झेल भूषण म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। जबरदस्त फिल्डिंग सीमारेषेवरती आपण पाहत असाल। समीकरण पहा, शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 8 धावांचं लक्ष्य। दीपकजी मिरकुटे आणि निलेशजी पाटील विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक। समीकरण पाहायला मिळतंय निश्चितच 3 चेंडू 8 धावा। यावेळेस सुद्धा हा मिसटायमिंग स्ट्रोक आहे। चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रशांतला आपण पाहत असाल, सुंदर गोलंदाजी, विजयाच्या दिशेनं आगेकूच, विजयाचा दरवाजा उघडणारी गोलंदाजी आपण पाहताय। निश्चित सामना आपण पाहिला असेल, सामना होता कुठे? 5 चेंडू 8 धावांचं लक्ष्य होतं। गणेश डिंगोरे बाद झाला, त्यानंतर निश्चितच सामना झुकलेला आपण पाहत असाल टीम भादवड या संघाच्या दिशेनं। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि अजूनही 8 धावांचं लक्ष्य पार करायचंय। मैत्री चषक 2024 आपण पाहताय। निलेशजी गायकर, धनंजय गायकर, नितीन गायकर, दिलीपजी मिरकुटे, रवींद्र भोईर, अर्जुनजी भोपी आणि संपूर्ण डोके दापिवली आंबेशिवकरांचं हे दमदार आयोजन। आणि या सर्वांना सहकार्य करणारे कुमारजी भोईर, या सर्व लाडक्या मान्यवरांचं हे दमदार आयोजन। मैत्री चषक 2024, 2 चेंडू 8 धावांची गरज आहे। यावेळेस पहा, फटका खेचलाय, दमदार स्ट्रोक आहे, सामना खुला करतोय। जबरदस्त आघात करत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, षटकार। सामना रंगतदार अवस्थेत, 2 धावांचं लक्ष्य मैदानावरती। 2 चेंडू 8चं समीकरण होतं। यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट, क्षणात हसवणार, क्षणात तुम्हाला रडवणार।
एक चेंडू आणि 2 धाबांचं लक्ष इथून पार करायचंय. एक चेंडू 2 धाबा. मैदानावरती पहा मित्रांनो, सामना पुन्हा एकदा फिरतोय तो गोटेकर बी संघाच्या दिशेनं. आदिनाथ गोरे मैदानाच्या आतमध्ये आला, आदिनाथ मडके मैदानाच्या आतमध्ये आला आणि ठोकलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 2 धाबांची गरज. आदी मडके अष्टपैलू खेळाडू मित्रांनो, फार कमी वेळा या खेळाडूंना तुम्ही बॅटिंग करताना पाहायला मिळत असेल मात्र या वेळेस जसा मैदानावरती आला, ठोकलेला षटकार भादवड संघाला सुद्धा शॉर्ट मीटिंग करण्यास भाग पाडले. निश्चितच करेश मात्रे आणि टीम मैदानावरती शॉर्ट मीटिंग पार पाडली. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. एक चेंडू 2 धाबांचं लक्ष इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना आधी मडके मैदानावरती साथ देण्यासाठी फलंदाज प्रतीक डिंगोरे आणि आदी मडके ही जोडी मैदानावरती. एक चेंडू 2 धाबांची गरज. गोलंदाज प्रशांत आपण पाहत असाल. सामना क्रुशल अवस्थेत, सामना रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी मैदानावरती दोन्ही संघांची राहिली आहे. वेळेची काळजी घ्या. एक चेंडू 2 धाबांची गरज आहे. यावेळेस पहा, हा चेंडू दबावामध्ये पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक चेंडू 1 धाबेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. विजयाच्या दिशेने जवळ जात असताना दोनही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कधी सामना झुकला भादवडच्या बाजूनं, तर कधी सामना झुकला गोटेकर बी संघाच्या बाजूनं. कधी सामना झुकला मित्रांनो भिवंडीच्या बाजूनं, तर कधी सामना झुकला टीम शहापूरच्या बाजूनं. चांगली मॅच मैदानावरती. शहापूर ग्रामीण विपक्ष भिवंडी ग्रामीण असा सामना मैदानावर. एक चेंडू 1 धाबेची गरज. निश्चितच फिल्डिंग जवळ घेतली जाते. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाज प्रशांतचं कौतुक केलं जाईल. दबावामध्ये चांगलं षटक अजूनही हाताळलंय. 5 चेंडू 8चं समीकरण होतं. 1 चेंडू 1 ची मॅच मैदानावरती आली आहे. चांगली गोलंदाजी. एक षटकार आदिनाथच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. काठीकी टक्कर, रोमहर्षक मॅच, पैसा वसूल सामना मैदानावरती. एक चेंडू 1 धाबेची आवश्यकता. सामना कोण जिंकेल? सामना कोणीही जिंकू दे, क्रिकेटचा विजय मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू 1 धाबेची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती आधी, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रतीक. यावेळेस पहा, हलक्या हाताने खेळलाय आणि निश्चित सिंगल धाबेसाठी धावतायत. विजयी होत आहेत टीम मास्टर 7900 आई गावदेवी गोटेकर बी. आपलं हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया टीम भादवड संघाचं सुद्धा. वेल प्लेड बॉयज.